मुकेश अंबानी आता थेट फेसबुक आणि गुगलच्या जाहिरात व्यवसायालाच मोठं आव्हान देत आहेत आणि याचा सर्वात जास्त फायदा होऊ शकतो तो भारतातील छोट्या व्यवसायांना. कसा? चला समजून घेऊया. आज भारतातील लाखो व्यवसाय ग्राहक मिळवण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम आणि गुगल ॲड्सवर अवलंबून आहेत. पण आता जिओ हॉटस्टारने सेल्फ सर्व्ह ॲड्स मॅनेजर लॉन्च केला आहे, ज्यामुळे छोटा व्यवसायही टीव्हीवर जाहिरात देऊ शकतो. आधी परिस्थिती कशी होती? जर तुम्हाला IPL किंवा एखाद्या मोठ्या टीव्ही शो दरम्यान जाहिरात दाखवायची असेल तर त्यासाठी लाखो किंवा कोट्यावधी रुपये खर्च करावे लागायचे. त्यामुळे टीव्हीवर जाहिरात करणं हे फक्त मोठ्या कंपन्यांपुरतंच मर्यादित होतं. पण आता चित्र बदलत आहे. समजा तुमचं पुण्यात एक कॅफे आहे, नागपुरात कपड्याचं दुकान आहे किंवा कोल्हापूरमध्ये एक क्लिनिक आहे. आता तुम्ही तुमच्या बजेटनुसार टीव्ही किंवा कनेक्टेड टीव्हीवर दिसणाऱ्या प्रेक्षकांना जाहिरात दाखवू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टार्गेटिंग. जसं फेसबुक ॲड्समध्ये तुम्ही वय, शहर किंवा आवडी निवडता, तसंच इथेही तुम्ही ठरवू शकता की तुमची जाहिरात नेमक्या कुणाला दिसावी. त्यामुळे अनावश्यक खर्च कमी होतो आणि योग्य ग्राहकापर्यंत पोहोचणं सोपं होतं. आणखी एक मोठा फायदा म्हणजे ट्रस्ट. सोशल मीडियावरील जाहिराती लोक अनेकदा लगेच स्क्रोल करून पुढे जातात, पण टीव्ही किंवा प्रीमियम व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या जाहिरातींना लोक वेगळ्या नजरेने पाहतात. त्यामुळे तुमचा ब्रँड अधिक विश्वासार्ह आणि प्रीमियम वाटू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त टीव्हीवर जाहिरात दिली म्हणून व्यवसाय यशस्वी होणार नाही. चांगलं उत्पादन, योग्य किंमत, उत्तम सेवा आणि योग्य टार्गेट ऑडियन्स हे तितकंच महत्त्वाचं आहे. जर हे प्लॅटफॉर्म छोट्या व्यवसायांसाठी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाले तर भारतातील हजारो लोकल ब्रँड्सना मोठी संधी मिळू शकते. तुम्हाला काय वाटतं? भविष्यात छोट्या व्यवसायांसाठी टीव्ही ॲडव्हर्टायझिंग हे फेसबुक आणि गुगल ॲड्सला खरंच टक्कर देऊ शकेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा ब्रँडची गोष्ट.